सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचा मुख्य दिवस आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होते। अभ्यंग स्नानाने सुरू झालेला हा मंगलमय दिवस घराघरात लावलेल्या पंतांच्या रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः उजळून निघालाय। धुळ्यातील देवपूर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 2 ची भगवती नगर येथे सामाजिक कार्यकर्ते मोहित देसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोषी माता मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण प्रभागातून नागरिकांनी एकत्रित येत संतोषी माता मंदिरात तब्बल 1100 दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा जिल्हा महामंत्री यांनी प्रथम दिवा मंदिरात लावून दीपावलीच्या उत्सवाला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 मध्ये तब्बल 11,000 दिवे वाटण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। सर्वप्रथम जय श्रीराम। आज दीपावली उत्सव 2 दिवसापासून चालू झाला आहे। आज रविवार देव देश धर्म टिकवण्यासाठी आमचे धर्मयुद्ध आमदार अनुप भैयाजी अग्रवाल यांनी आम्हाला मार्गदर्शन असं केलेलं आहे की हर घर दीपावली, हर मंदिर दीपावली। तर आपल्या हिंदू धर्माचे देवदेश धर्म टिकवण्यासाठी हिंदू धर्माच्या प्रत्येक मंदिरामध्ये हे दीप प्रज्वलन व्हावं। पहिले मंदिरांचं दीप प्रज्वलन देवापासून दिवा लावून मग घराघरापर्यंत दीपावली पोचवणे, यासाठी आम्ही वार्ड क्रमांक 2 मध्ये 11,000 पंत्यांचं संकलन केलेलं आहे। आज संतोषी माता वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये सेक्टर क्रमांक 1, 2, 3, 4 या सगळ्या इथलच्या जनसमूह जमा करून आम्ही 1100 पंत्यांचं 1100 घरं फिरून त्या सगळ्यांना पंती वाटप करून सगळ्यांनी आज इथे पंतीचं एक मोठा उत्साह साजरा केला आहे। हेच भैयासाहेबांचं, अनुप भैया अग्रवाल साहेबांचं आम्ही मार्गदर्शनाखाली देवदेश धर्म टिकवण्यासाठी कायमस्वरूपी असंच अवरात्र प्रयत्न करत राहू आणि जनतेची सेवा करत राहू। एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।